नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2चा 3rd चॅप्टर सर्कल. सर्कलमध्ये आपण बघतो आहोत प्रॅक्टिस सेट 3.4. प्रॅक्टिस सेट 3.4 चे आधीचे जे 6 सम्स आहेत त्यांचे मी 2-2 सम्सचे असे वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. या पार्टमध्ये आपण बघणार आहोत त्या प्रॅक्टिस सेटमधले लास्ट 2 सम्स म्हणजे 7th आणि 8th सम. आपण बघूया आता 7th सम. फिगर दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलं इन फिगर मेजरमेंट आर्क NS इज इक्वल टू 125 डिग्री. म्हणजे आर्क NS चं मेजर आहे ते 125 डिग्री आहे. मेजरमेंट आर्क EF इज इक्वल टू 37 डिग्री. EF या आर्कचं मेजर आहे 37 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल NMS. आपल्याला NMS या अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आता बघा NM आणि SM या 2 लाईन्स आहेत. या 2 लाईन्स या सर्कलच्या बाहेर M या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत आणि या 2 लाईन्सनी तयार झालेला NMS हा अँगल आहे. त्या अँगलचं मेजर आपल्याला काढायचे. आता बघा या अँगलच्या NS आणि EF या 2 इंटरसेप्टेड आर्क आहेत. मग लक्षात ठेवायचं की जर 2 कॉर्ड्स कंटेनिंग लाईन्स जर का सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होत असतील तर त्या अँगलचं मेजर म्हणजेच त्या अँगलनी इंटरसेक्ट केलेल्या 2 आर्कच्या मेजरच्या डिफरन्सच्या हाफ असतं. मी लिहून दाखवते, लिहिल्यानंतर तुम्हाला हे जास्त चांगल्या प्रकारे एक्सप्लेन होईल. चला लिहूया आपण इथे. 2 lines containing 2 lines containing chord NE and chord SF intersect each other at point M outside the circle. किंवा इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल असं तुम्ही लिहिलं तरीही चालणार आहे. येते लक्षात. अँगल NMS is made by these lines. Angle NMS intercepts arc NS and arc EF. किंवा तुम्ही असंही लिहू शकता arc NS and arc EF are intercepted by angle NMS. Therefore, measure of angle NMS is equal to half of measurement arc NS minus measurement arc EF.
हा जो अँगल तयार झालेला NMS, या अँगलचं मेजर हे NS आणि EF त्याने इंटरसेप्ट केलेला या ज्या दोन आर्क आहेत NS आणि EF त्यांच्या डिफरन्सच्या हाफ असतं. येते लक्षात? आता त्यांनी आपल्याला EF आणि NS या दोन्ही आर्कचं मेजर दिलेलं आहे. मग ते आपण तिथे लिहूया. मेजरमेंट आर्क NS is equal to 125 degree and measurement arc EF is equal to 37 degree. हे गिवन आहे आपलं. Therefore, मग आता या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण यामध्ये घेऊया. Therefore, angle NMS is equal to half of, ब्रॅकेट मध्ये आपण व्हॅल्यूज घेऊया. NS ची व्हॅल्यू आहे 125 डिग्री आणि EF ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 37 डिग्री. Therefore, angle NMS is equal to half of, आणि इथे डिफरन्स आलेला आहे 88 डिग्री. 88 च्या हाफ किती येतील? 44 डिग्री. Therefore, angle NMS is equal to 44 डिग्री. म्हणजे आपल्याला अँगल NMS याचं मेजर मिळालं 44 डिग्री. येते लक्षात? अतिशय सिंपल सम आहे. फक्त ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती असली पाहिजे की जर दोन लाईन्स कंटेनिंग कॉर्ड सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होत असतील तर त्या दोन लाईन्सनी तयार झालेला जो अँगल आहे, म्हणजे जो अँगल सर्कलच्या बाहेर तयार होतो त्या अँगलचं मेजर त्या अँगलनी इंटरसेक्ट केलेले हे जे दोन आर्क आहेत त्या आर्कच्या मेजरचा डिफरन्स घ्यायचा आणि त्या डिफरन्सच्या हाफ केलं की आपल्याला त्या अँगलचं मेजर मिळतं. येते ना लक्षात? आता बघूया या प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट सम. बघा, हे 8 सम आहे या प्रॅक्टिस सेट मधलं. कॉर्ड AC and DE intersects at B. AC आणि DE या दोन्ही कॉर्ड्स आहेत. या दोन्ही कॉर्ड सर्कलच्या इंटिरियर मध्ये B या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. अँगल ABC is equal to 108 डिग्री. या दोन कॉर्ड्सच्या इंटरसेक्शन मुळे जो तयार झालेला अँगल आहे ABE, या अँगलचं मेजर दिलेलं आहे 108 डिग्री. मेजरमेंट आर्क AE is equal to 95 डिग्री. आर्क AE चं मेजर आहे 95 डिग्री. आपल्याला फाइंड आउट करायचंय मेजरमेंट आर्क DC. या आर्क DC चं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता लक्षात ठेवा की AC आणि DE या दोन कॉर्ड्स ज्या लाईनचा पार्ट आहे त्या लाईन्सना आपण सेकंड असं म्हणतो, बरोबर? मग जर दोन सेकंड्स सर्कलच्या इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्यामुळे जो तयार झालेला अँगल असतो त्या अँगलचं मेजर जे आहे ते त्याचा ऑपोजिट, म्हणजे त्याने इन्स्क्राइब केलेला आर्क आणि त्याच्या ऑपोजिट अँगलने इन्स्क्राइब केलेला आर्क नाही, इंटरसेप्ट केलेला आर्क. या अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क आणि याच्या ऑपोजिट अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क, या दोन अँगलच्या मेजरची ॲडिशन करून त्याचा हाफ करायचा, तेव्हा आपल्याला ABE या अँगलचं मेजर मिळतं. हे रिलेशन आहे. हे रिलेशन वापरून आपण आर्क DC चं मेजर काढणार आहोत. येतंय लक्षात? मग आधी इथे आपण लिहूया 2 seconds containing chords AC and DE, AC and DE intersect each other
in the interior of the circle, in the interior of the circle at point B. लक्षात घ्या, इंटिरियर ऑफ दी सर्कल हे खूप महत्वाचं आहे. मगाशी जे आपण बघितलं तर एक्सटिरियर मध्ये जर का त्या सेकंड्स इंटरसेक्ट होत असतील तर काय रिलेशन वापरून आपल्याला अँगलचे मेजर काढायचे ते बघितलं. आता या दोन्ही सेकंड्स इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, तेव्हा तयार होणाऱ्या अँगलचे मेजर काय रिलेशन वापरून काढायचं आहे ते आपण बघतो आहोत. म्हणून मी म्हटलं की तिथे एक्सटिरियर मध्ये इंटरसेक्ट होतात हे महत्वाचं होतं, इथे इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट होत आहेत हे महत्वाचे. देयरफॉर अँगल ABE, हा ABC नाही, अँगल ABE angle ABE is equal to half of measurement arc AE plus measurement arc DC. Therefore आता अँगल ABE याचं मेजर आपल्याकडे आहे 108 डिग्री. मग ते आपण इथे लिहूया 108 डिग्री इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क AE चं मेजर पण आहे आपल्याकडे 95 डिग्री. मग इथे आपण लिहूया 95 डिग्री प्लस मेजरमेंट आर्क DC. देयरफॉर 108 डिग्री. आता हे 1/2 म्हणजे 2 या साईडला डिवाइड आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, ते इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये येतील आणि ते मल्टिप्लाय होतील. म्हणजे 108 इंटू 2 इज इक्वल टू, आता 1 याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला सेम ब्रॅकेट मिळणार आहे, त्यामुळे 1 लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट लिहूया 95 डिग्री प्लस मेजरमेंट आर्क DC. देयरफॉर 108 into 2, 2 8 जा 16, carry 1, 2 0 0, 1 आला, 2 1 जा 2, 216 प्लस 95 इकडे आल्यानंतर होतील मायनस 95 इज इक्वल टू मेजरमेंट आर्क DC. देयरफॉर सबट्रॅक्शन करूया, 6 minus 5 1, 11 minus 9 2, 2 minus 1 1, 121 degree is equal to measurement arc DC. That is measurement arc DC is equal to 121 degree. त्यांनी आपल्याला मेजरमेंट आर्क DC काढायला सांगितलेले आहे, आपण ते काढलं. फायनल आन्सर जे आहे ते आपण बॉक्स मध्ये लिहूया. मेजरमेंट आर्क DC इज इक्वल टू 121 डिग्री. हे आलं आपलं फायनल आन्सर. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला मिळताना इथे अँगलचं मेजर मिळाले आणि या साईडला आर्कचं नाव आहे मेजरमेंट आर्क DC, बरोबर. पण फायनल आन्सर लिहिताना कधीही ही लास्ट स्टेप ठेवायची नाही. आपली लास्ट स्टेप असेल त्याच्यामध्ये काहीही असेल, अँगल असेल, आर्क असेल, तर त्याचं नाव लेफ्ट साईडला आलं पाहिजे आणि त्याचं मेजर जे आहे ते राईट साईडला असलं पाहिजे. या फॉर्म मध्येच तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. येतंय लक्षात? या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.